आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस आपला खूप छान आनंदाचा आणि सुखासमाधानाची जावं हीच बाप्पा चरणी प्रार्थना. आजची रेसिपी काय आहे तुम्हाला तर समजलंच असेल. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने कढी बनवणार आहे, तर ते तुम्ही नक्की बघा. काय काय साहित्य लागते ते बघूया. लसूण घेतलेला आहे आणि कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हिरवी मिरची थोडी मी जास्त घेतलेली आहे. कढी थोडी मला तिखट आवडते, त्यामुळं मी तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता. सगळं जिन्नस आता मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेऊया मिक्सरला. गरम गरम कढी भात खूप छान लागते. आता आपलं बारीक करून झालेलं आहे मिरची, लसूण आणि कोथिंबीर. मिक्सरमध्ये बारीक न करता तुम्ही खलबत्त्यात पण जाडसर वाटून घेऊ शकता. सगळं एका प्लेटमध्ये काढून घेते. तर त्याच मिक्सरच्या भांड्यात दही टाकून घेऊ. दही विकत आणलेली नाही, घरीच तयार केलेली आहे दही. घरची दही खूप छान आणि घट्ट पण असते. मिक्सरला फिरून घेऊ. पाणी न टाकता मिक्सरला फिरून घेतलेलं आहे दही. त्यात बेसन वगैरे टाकून घेतले नाही. थोड्या वेगळ्या पद्धतीने कढी बनवणार आहे, तर ते तुम्ही नक्की बघा. शेगडी ऑन करून त्यावर एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे. फुल गॅस न ठेवता कमी गॅसवरच पातेलं ठेवून घेतलेलं आहे. पातेलं गरम झालं की त्यात 1 ते 1.5 चमचा मी तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल टाकू शकता. तेल गरम झालं की त्यात 1 चमचा जिरे टाकून घेतलेलं आहे. जिरे चांगले तडतडले की त्यात 1 चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. अर्धा चमचा हिंग टाकून घेतलेला आहे आणि जे आपण हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली होती मिक्सरला, ते टाकून घेऊया. थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं कलर चेंज होईस्तोवर. नंतर त्यात हळद पावडर टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा. ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर मी त्यात चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळं एकजीव करून झाल्यानंतर त्यात 1 ते 2 चमचा मी बेसन पीठ टाकून घेत आहे. बेसन पीठ चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये अशा प्रकारे. कढी कितपत घट्ट हवी त्यानुसार तुम्ही बेसन पीठ टाकू शकता. 1 ते 2 मिनिट चांगलं परतून घेतलेलं आहे बेसन पिठाला. जे दहीला आपण मिक्सरमधून फिरून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं अशा प्रकारे. चमच्याने हलवत राहायचं आणि दही जे फेटलेली होती ते टाकून घ्यायचं. गुठळ्या वगैरे होऊ नये म्हणून अशा प्रकारे चमचा फिरवत राहायचं. खूप छान कढी झालेली होती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जेवढं आपल्याला घट्ट, पातळ त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. ते टाकून घेतलेलं आहे आणि चांगली उकळी आलेली आहे आपल्या कढीला. मी नेहमी कढी कशी बनवते, दही आपण मिक्सरला फिरवतो ना, त्यातच बेसन पीठ टाकून घ्यायची. पण मी पहिल्यांदाच अशी कढी बनवलेली आहे, तर खूप छान झालेली होती कढी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मस्त कढी झालेली होती. तुम्ही साखर किंवा गूळ टाकू शकता, पण मला तिखट आंबट अशीच कढी आवडते. आपली कढी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. साधी, सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी तयार झालेली आहे. एका वाटीत काढून घेऊया गरमागरम कढी. आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा.